नमस्कार. आज आपण MPSCने मुख्य परीक्षेत विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचं ॲनालिसिस करणार आहोत. ही सर्व प्रश्न आपल्यासाठी फार महत्त्वाची आहेत. या प्रश्नांमध्ये नेमका कोणता पॅटर्न आहे, कोणता पॉईंट, कोणता रूल किंवा कोणता एक्सेप्शन किंवा कोणता कन्सेप्ट आहे हे आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत, जेणेकरून आगामी काळात ज्या काही परीक्षा मुख्य परीक्षा होणार आहेत त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पॅटर्नवर आधारित जर प्रश्न विचारले गेले तर तुम्हाला अशा प्रश्नांची अचूक उत्तरं देता आली पाहिजे. पहिला प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी जोड्या लावांच्या स्वरूपात आपल्याला विचारलेला आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे द फिलिंग दॅट यू हॅव प्रिव्हियसली एक्सपिरियन्स्ड समथिंग. एक अशी फिलिंग की जी आपण यापूर्वी अनुभवलेली आहे, ज्याला मराठी भाषेतनं आपण पूर्वानुभव असं म्हणत असतो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आयुष्यात असा एक क्षण येतो आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा क्षण यापूर्वी आपल्या आयुष्यात घडून गेलेला आहे. असा पूर्वानुभव किंवा असा जो क्षण असतो त्याला आपण डेशावू असं म्हणत असतो. आणि जर तुम्ही या ठिकाणी रोमन अंकांमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी डिजेवर आहे, त्यानंतर रेजिसाइड आहे, त्यानंतर फ्रॅट्रिसाइड आहे आणि या ठिकाणी तुम्हाला डेशावू हा शब्द दिसतोय. हा शब्द फॉरेन वर्ड आहे. या शब्दाला आपण काय म्हणत असतो? फॉरेन वर्ड्स. फॉरेन वर्ड्स कुणाला म्हटलं जातं? इतर भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये आलेल्या शब्दांना आपण फॉरेन वर्ड्स असं म्हणत असतो. आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये आपण ही फॉरेन वर्ड्स घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये डेशावू आणि डीचोवर, इनफॅक्टो, डिफॅक्टो ही सर्व शब्द घेतलेली आहेत की ज्यांना आपण फॉरेन वर्ड्स म्हणतो. सो आता तुम्हाला कळालं असेल की जो पूर्वानुभव आहे तो पूर्वानुभव काय असणार आहे? डेशावू असणार आहे. आणि पहिल्यासाठी 4 हा रोमन अंक येणार आहे. तर बघा, पहिल्यासाठी इथे पहिला रोमन अंक आहे म्हणजे ऑप्शन 1 कॅन्सल. त्यानंतर हा चौथा आहे म्हणून ऑप्शन 2 बरोबर. हा तिसरा आहे म्हणून हे कॅन्सल होईल आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 4 दिलेला आहे म्हणजे एकतर आपलं ऑप्शन 2 होईल किंवा आपलं ऑप्शन 4 होईल. आता बघा, पुढचा शब्द आहे किंवा पुढचं एक्सप्लेनेशन आहे द क्राईम ऑफ किलिंग वन्स ब्रदर ऑर सिस्टर. आपल्या स्वतःच्या भावाला मारणे, आपल्या स्वतःच्या भावाची हत्या करणे यासाठी अत्यंत कॉमन शब्द आहे फ्रॅट्रिसाइड. प्रत्येकाला हा शब्द माहिती असेल, फ्रॅट्रिसाइड म्हटलं जातं. मग फ्रॅट्रिसाइड जर तुम्ही पाहिलं तर बघा आपल्याला रोमन अंक 3 मध्ये फ्रॅट्रिसाइड दिसतोय. मग आपल्याला बी साठी 3 बघायचं आहे, तर ऑप्शन 2 मध्ये बी साठी 3 आहे, पुन्हा एकदा ऑप्शन 4 मध्ये बी साठी 3 आहे, म्हणजे एकतर आपलं उत्तर ऑप्शन 2 होईल किंवा ऑप्शन 4 होईल. आता पुढे बघा, अकॉर्डिंग टू द लॉ. अकॉर्डिंग टू द लॉ जर आपण पाहिलं तर त्याला आपण डीजीओर असं म्हणत असतो. बाय लॉ किंवा ज्याला लिगली असं म्हटलं जातं, ज्याला आपण लिगली म्हणतो, ज्याला आपण लिगल म्हणतो, ज्याला आपण राईट म्हणतो, ज्याला आपण बाय लॉ असं म्हणतो, त्याला डीजीओर असं म्हटलं जातं. म्हणजे सी साठी 1 हा रोमन अंक येणार आहे. मग बघा, सी साठी 1 हा रोमन अंक जर तुम्ही पाहिला तर या ठिकाणी ऑप्शन 2 मध्ये आहे, परंतु ऑप्शन 4 मध्ये हा जो 2 दिलेला आहे हा चुकीचा आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर होणार नाही, ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होईल. आता पुढचंही आपण एक्सप्लेनेशन बघूया. द क्राईम ऑफ किलिंग अ किंग ऑर क्वीन. कोणत्याही राजाची हत्या करणे किंवा राणीची हत्या करणे, राजहत्या ज्याला आपण म्हणत असतो, याला आपण रेजिसाइड असं म्हणत असतो. हे आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये पाहिलेलं आहे. साइड या रूटवर झालेले सर्व शब्द, साइड या रूटने तयार होणारे सर्व शब्द आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये घेतलेले आहे. तुम्हाला लिंक लागतच असेल. सो बघा, किंग साठी या ठिकाणी रेजिसाइड आहे, साइड म्हणजे हत्या, किंग म्हणजे रेजी. सो बघा, दुसरं जे असेल 2 नंबर ते आपल्याला डी मध्ये मिळणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला ऑप्शन 2 मध्ये सर्व पर्याय बरोबर येत आहे. मॅच द पेअर जे आहे ते ऑप्शन 2 मध्ये बरोबर आहे आणि म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल. सो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न 1 वर्ड सबस्टिट्यूशन प्लस फॉरेन वर्ड्स अशा दोन्ही स्वरूपात विचारलेला आहे. इथे जर आपण पाहिलं तर डी जिओर हा आणि डेशावू हे 2 शब्द फॉरेन वर्ड्स आहेत आणि हे 2 शब्द जर तुम्ही पाहिले रेजिसाइड आणि फ्रॅट्रिसाइड तर हे 1 वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत. ओके, सो हा प्रश्न आपल्याला 1 वर्ड सबस्टिट्यूशन आणि फॉरेन वर्ड्सवर विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी आपल्याला सर्व महत्त्वाचे फॉरेन वर्ड्स लक्षात असणं गरजेचं आहे आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशन्सवर ही कमांड असणं गरजेचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न. आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं आहे हे ओळखायचं आहे. आपण सिंपल सेंटेन्स कोणतं, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कोणतं, कंपाऊंड सेंटेन्स कोणतं, मिक्स्ड सेंटेन्स कोणतं, कंडिशनल सेंटेन्स कोणतं, हे सर्व टाइप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये अभ्यासलेलं आहे. त्यानुसार आता सर्वांना याचं उत्तर जमत असेल. बघा, पहिलं सेंटेन्स आहे आय नो दॅट मोहन इज अ बँक मॅनेजर. दुसरं सेंटेन्स आहे what you told me is true.
आणि तिसरं सेंटेन्स आहे आय हेल्प्ड हिम बिकॉज ही वॉज व्हेरी वीक. आता बघा पहिल्या सेंटेन्सला तुम्ही क्लोजली ऑब्झर्व करा, आपल्याला या ठिकाणी दिसत असेल दॅट हा शब्द. आता हा जो दॅट शब्द आहे हा काय आहे, या ठिकाणी एक सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणून वापरला गेलेला शब्द आहे. सो आपण इथून बघा दॅट मोहन इज बँक मॅनेजर. दॅट मोहन इज बँक मॅनेजरचा जर आपण विचार केला तर हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि जर वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज येत असेल तर ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. कोणतंही वाक्य ज्या वाक्याला सबऑर्डिनेट क्लॉज आहे ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असते. या वाक्याला दॅट मोहन इज अ बँक मॅनेजर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्यामुळे सेंटेन्स एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. पुढे चला, व्हॉट यू टोल्ड मी इज ट्रू. या ठिकाणी व्हॉट यू टोल्ड मी हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि इज ट्रू जो आहे हा मेन क्लॉज आहे. म्हणजे या वाक्यात देखील आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मिळतोय. ज्या ज्या वाक्यांमध्ये सबऑर्डिनेट क्लॉज असेल ते ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार आहे. म्हणजे सेंटेन्स बी देखील कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. त्यानंतर पुढे चला, आय हेल्प्ड हिम बिकॉज ही वॉज व्हेरी वीक. या वाक्यामध्ये बिकॉज ही वॉज व्हेरी वीक हे जर आपण पाहिलं तर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे हे देखील काय असणार आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार आहे. याचाच अर्थ असा होतो की तीनही सेंटेन्सेस कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत. मग आपल्याला विचारलेलं आहे आयडेंटिफाय कॉम्प्लेक्स सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस. मग ए बी आणि सी तिघही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत. मग फक्त ओनली सी होणार नाही, बी अँड सी होणार नाही, ओनली ए अँड सी होणार नाही, ए बी अँड सी बघा ऑप्शन 4 मध्ये मिळतंय. म्हणजे ऑप्शन 4 इज द राईट ऑप्शन. सो कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आपल्याला ओळखता येणं गरजेचं आहे, कंपाऊंड सेंटेन्स ओळखता येणं गरजेचं आहे, सिंपल सेंटेन्सेस ओळखता येणं गरजेचं आहे. 2 सिंपल सेंटेन्समधून आपल्याला एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवता आलं पाहिजे, 2 सिंपल सेंटेन्सेसमधून आपल्याला एक कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवता आला पाहिजे, कंपाऊंड सेंटेन्सही बनवता आलं पाहिजे. हे सर्व आपण बघतोय. आता यानंतर बघा पुढचा प्रश्न, इन विच ऑफ द फॉलोइंग इज अन आर्टिकल यूज्ड करेक्टली. खालीलपैकी कोणत्या सेंटेन्समध्ये आर्टिकलचा वापर योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. हा प्रश्न आर्टिकलवर विचारलेला आहे. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये कंपल्सरी एक प्रश्न आपल्याला आर्टिकलवर विचारलेलाच असतो. त्यासाठी आर्टिकल हे चॅप्टर आपण व्यवस्थित अभ्यासून जायचं आहे. आय वॉज टायर्ड ऑफ द लाईफ. आय वॉज टायर्ड ऑफ द लाईफ नेहमीसाठी सर्वांनी लक्षात ठेवायचं. हा जो लाईफ शब्द आहे या लाईफ शब्दाला कोणताही आर्टिकल यूज केला जात नाही. त्यामुळे इथे लाईफच्या आधी हा जो आर्टिकल द यूज केलेला आहे हा पूर्णतः चुकीचा आहे. म्हणजे पहिल्या सेंटेन्समध्ये आर्टिकलचा वापर योग्य नाही. पुढचं सेंटेन्स बघा, द बोथ अँक्शियस पॅरेंट्स सेट अप द हाफ नाईट. आता या ठिकाणी बोथ हा शब्द वापरलेला आहे आणि बोथ हा शब्द कुणासाठी वापरलेला आहे, अँक्शियस पॅरेंट्स साठी वापरलेला आहे. कधीही बोथ या शब्दासोबत आर्टिकल द चा वापर होत नाही. म्हणजे सेंटेन्स बी मध्ये देखील आर्टिकलचा वापर व्यवस्थित केलेला नाहीये, बरोबर केलेला नाहीये. पुढचं सेंटेन्स बघा, द कपूर्स आर आवर नेबर्स. या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही विचार केला तर आर्टिकलचा वापर अगदी योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. म्हणजे सेंटेन्स सी चा जर आपण विचार केला तर सेंटेन्स सी मध्ये आर्टिकलचा वापर अगदी योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. बघा नेहमी लक्षात ठेवायचं की जे सरनेम असतात त्या सरनेमला प्लुरल बनवायचं. कोणतंही सरनेम असेल, पाटील सरनेम असेल तर त्याला पाटील्स करा, अंबानी सरनेम असेल तर त्याला अंबानीज करा, गांधी सरनेम असेल तर त्याला गांधीज करा आणि त्याच्या पुढे तुम्ही आर्टिकल द लावा. याचा अर्थ होतो ती पूर्णतः फॅमिली, ती पूर्ण फॅमिली. म्हणजे द कपूर्स तुम्ही म्हणणार तर कपूर फॅमिली होईल, द अंबानीज तुम्ही म्हणणार तर अंबानी फॅमिली बद्दल तुम्ही बोलत आहात, द गांधीज म्हटले तर गांधी फॅमिली बद्दल तुम्ही बोलत आहात, द पाटील्स म्हटलं तर पाटील फॅमिली बद्दल तुम्ही बोलत आहात. म्हणजे सरनेम जे असतात त्या सरनेमला जर तुम्ही प्लुरल बनवलं, अनेक वचनी बनवलं आणि त्याच्या आधी जर तुम्ही आर्टिकल द चा वापर केला तर होल द कपूर्स, द गांधीज किंवा द अंबानीज जे होणार आहे ते पूर्ण त्यांच्या फॅमिलीसाठी यूज होईल. सो बघा द कपूर्स, इथे कपूर हे सरनेम आहे त्याला त्यांनी एस जोडून प्लुरल बनवलं कपूर्स आणि त्याला आर्टिकल द लावलं. द कपूर्स म्हणजे कपूर फॅमिली आणि ते एकापेक्षा जास्त असतात म्हणून आर आवर नेबर्स. सो हे सेंटेन्स या ठिकाणी बरोबर आहे. सेंटेन्स सी मध्ये आर्टिकलचा वापर बरोबर केलेला आहे. तर बघा ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल. सो हा जो आर्टिकलचा वापर आहे हा आपण ऑलरेडी आर्टिकल या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत. तुम्हाला द गांधीचं उदाहरण दिलेलं आहे, तुम्हाला पाटील्स म्हणून उदाहरण दिलेलं आहे त्या ठिकाणी.
आता बघा पुढे, बिफोर अक्षय केम टू बॉलिवूड ही ब्लँक इन हॉटेल्स फॉर 5 years. सेंटेन्स बघा, या ठिकाणी बिफोरचा वापर करण्यात आलेला आहे, त्यानंतर अक्षय हे सब्जेक्ट म्हणून वापरलेला आहे आणि केम हा व्हर्बचा सेकंड फॉर्म आहे. म्हणजे बिफोर सोबत अक्षय केम म्हणजे बिफोर सोबत पास्ट इंडेफिनेट टेन्सचा वापर केलेला आहे. आणि बिफोर सोबत जर पास्ट इंडेफिनेट टेन्सचा वापर केलेला असेल तर शिल्लक राहिलेला जो क्लॉज असेल किंवा शिल्लक राहिलेलं जे वाक्य असेल त्यासाठी आपण हॅड प्लस V3चा म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर करतो. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट नंतर आपल्याला हॅडचा वापर करावा लागेल आणि V3चा वापर करावा लागेल, जरी इकडे फॉर 5 years लिहिलेलं असलं तरी देखील. हा छोटासा पॉइंट आपण ऑलरेडी शिकलेला आहे आपल्या टेन्स या प्रकरणामध्ये, की जेव्हा बिफोर सोबत V2चा वापर होईल शिल्लक राहिलेला क्लॉज हॅड प्लस V3 म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये जाईल. मग या ठिकाणी वॉज वर्किंग दिलेलं आहे हे चुकीचं होईल, हॅज बीन वर्किंग दिलेलं आहे हे चुकीचं होईल, हॅड प्लस V3 हॅड वर्कड ऑप्शन 3 मध्ये आहे, हॅड बीन वर्किंग देखील या ठिकाणी चुकीचं होईल. ऑप्शन 3 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. क्लिअर? सो अत्यंत महत्त्वाची ही प्रश्न आहे, तुम्हाला व्यवस्थित हे पॅटर्न लक्षात ठेवायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारले जात आहे. त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए सिनोनिम, खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही ऑफ द वर्ड गॅरलस. आता हा जो शब्द आहे गॅरलस, या शब्दाचा अर्थ होतो एखादा व्यक्ती की जो फार बोलतो, ज्याला आपण वाचाळ असं म्हणतो किंवा ज्याला आपण टॉकेटिव्ह किंवा बडबड करणारा असं देखील म्हणत असतो. एक व्यक्ती की जो खूप जास्त बोलत असतो, खूप जास्त वाचाळवीर असतो. मग बघा, पहिला जो शब्द आहे लोकेशस, या शब्दाचाही अर्थ होतो फार बोलणारा. लोकेशस या शब्दाचाही अर्थ होतो फार बोलणारा. त्यानंतर टॉकेटिव्ह या शब्दाचाही अर्थ होतो फार बोलणारा. आणि आपल्याला विचारलेलं आहे की नॉट ए सिनॉनिम, हे सिनॉनिम आहे. हे काय आहे? सिनॉनिम आहे, म्हणजे हे उत्तरामध्ये येणार नाही. हे पण सिनॉनिम आहे, हे उत्तरामध्ये येणार नाही. पुढचा जो शब्द आहे गेज, हे एक प्रकारचं माप आहे. गेज तुम्हाला माहिती असेल एक प्रकारचं माप असणार आहे आणि हेच आपल्या गॅरलस या शब्दाचा सिनॉनिम नाही, म्हणून ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर होईल. मग सी तुम्हाला शोधायचं आहे, सी ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. सो हे तीनही शब्द लक्षात ठेवा. गॅरलस म्हणजे जास्त बोलणारा व्यक्ती, टॉकेटिव्ह म्हणजे जास्त बोलणारा व्यक्ती, लोकेशस म्हणजे जास्त बोलणारा व्यक्ती. आणखी एक शब्द आहे वर्बोज, वर्बोज म्हणजे देखील जास्त बोलणारा व्यक्ती. हे सर्व सिनॉनिम्स लक्षात ठेवायची. कधी यांचे अँटॉनिम्स विचारले जातील, कधी यांचे सिनॉनिम्स विचारले जातील, तर कधी यांना जोड्या लाभांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पुढे बघा, आय एम एक्स्ट्रीमली हॅपी आणि नंतर म्हटलेलं आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू टॅग क्वेश्चन टू द अबव सेंटेन्स. या सेंटेन्सला आपल्याला करेक्ट क्वेश्चन टॅग कोणता आहे तो ऍड करायचा आहे. सर्वांना या प्रश्नाचं उत्तर जमलं असेल. बघा, आय एम जर असेल, आय एम जर असेल तर आपला क्वेश्चन टॅग काय होत असतो? आरंट आय होत असतो. आपला क्वेश्चन टॅग काय होत असतो? आरंट आय होत असतो. जर आय एम ने आपल्या वाक्याची सुरुवात होत असेल तर आपल्या सेंटेन्स जे आहे त्याचं क्वेश्चन टॅग किंवा टॅग क्वेश्चन आरंट आय होत असतो. सो एम आय होणार नाही, ऑप्शन 1 कॅन्सल. इजंट आय होणार नाही, ऑप्शन 2 कॅन्सल. आरंट आय होईल, ऑप्शन 3 बरोबर. इजंट इट होणार नाही, ऑप्शन 4 कॅन्सल. ओके, सो अत्यंत सोपा प्रश्न विचारलेला आहे, सर्वांना याचं उत्तर जमलं असेल. पुढे बघा, मॅच द पेयर्स. या ठिकाणी पहिला शब्द आहे स्टॉइक आणि अनेक वेळेस तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की स्टॉइक या शब्दाचा अर्थ होतो एक असा व्यक्ती की ज्याला सुख आणि दुःख दोघेही समान स्थिती आहेत. या दोन्हीही स्थितीमध्ये तो सारखाच असतो, म्हणजे सुखात सुखी नसतो आणि दुःखात दुःखी नसतो. तर सुख आणि दुःख सदा समान ज्या व्यक्तीसाठी असतात त्याला आपण स्टॉइक असं म्हणत असतो. मग पहिलं या ठिकाणी इनकॅपेबल ऑफ एरर्स म्हटलेलं आहे, हे आपलं उत्तर नाही. अ पर्सन इनडिफरंट टू प्लेजर अँड पेन. बघा, एक व्यक्ती, अ पर्सन इनडिफरंट, त्याला फरक पडत नाही. टू प्लेजर म्हणजे आनंद असो, पेन दुःख असो. म्हणजे आपण म्हणू शकतो की स्टॉइक साठी आपल्याला रोमन अंक 2 लागणार, म्हणजे ए साठी 2 होणार. मग ए साठी 2 1 मध्ये पण आहे, 2 मध्ये नाही, 3 मध्ये नाही आणि 4 मध्ये आहे. शेवटपर्यंत दिसतंय सर्वांना? थोडंसं वर करूया. ओके, आता दिसतच.
आता पुढचा शब्द आहे इलिटरेट, आणि या शब्दाचा अर्थ तर सर्वांनाच माहिती असतो, असा व्यक्ती ज्याला लिहिता वाचता येत नाही. इनकॅपेबल ऑफ बीइंग रेड म्हणू शकतो का? इनकॅपेबल ऑफ बीइंग रेडचा अर्थ होतो असं काही की जे वाचण्यायोग्य नाहीये. आणि पुढे बघा, अ पर्सन हु डझंट नो हाऊ टू रीड अँड राईट. एक असा व्यक्ती की ज्याला माहिती नाहीये कसं लिहायचं आणि कसं रीड करायचं, त्याला आपण इलिटरेट म्हणतो. म्हणजे बघा, दुसऱ्यासाठी म्हणजे बी साठी चौथ्या क्रमांकाचा रोमन अंक. सो ए मध्ये तिसरा क्रमांक सांगितलेला आहे, इथे देखील तिसरा क्रमांक सांगितलेला आहे, इथे पहिला क्रमांक आहे. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे तेच आपलं करेक्ट उत्तर होईल. बाकीचे आपल्याला शब्द चेक करायची गरज नाही, तरी देखील आपण चेक करायचं. इलेजिबल. इलेजिबल या शब्दाचा अर्थ होतो असं अक्षर की ज्याला आपण वाचू शकत नाही. इतकं घाणेरडं अक्षर आहे की जे वाचण्यायोग्य नाही. सो त्याला आपण म्हणतो इनकॅपेबल ऑफ बीइंग रेड. एक असं काही अक्षर की जे इनकॅपेबल आहे, असमर्थ आहे बीइंग रेड वाचनासाठी. सो इलेजिबल साठी आपल्याला रोमन 3 अंक लागेल. तर आपण बघू शकतो बघा, या ठिकाणी रोमन 3 अंकच दिलेला आहे. आणि त्यानंतर बघा, इनफॉलिबल. इनफॉलिबलचा अर्थ सर्वांना माहिती असेल, असं काही की ज्याच्यातनं कोणत्याही प्रकारची चूक होऊ शकत नाही. आणि ते बघा आपल्याला ऑप्शन 1 मध्ये, रोमन अंक 1 मध्ये इनकॅपेबल ऑफ एरर्स, ज्याच्यातून चूक होऊ शकत नाही. सो 1 बरोबर होईल. म्हणजे ऑप्शन 4 या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल. हे सर्व शब्द फार महत्वाचे आहे, सर्वांनी सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढे चला. लाईफ इज व्हॉट वी मेक ऑफ इट. दुसरं सेंटेन्स, ॲज यू सो सो शॅल यू रीप. दुसरं सेंटेन्स, द टाइम विच इज लॉस्ट फॉर एव्हर. आणि पुढचं सेंटेन्स आहे, वी होप ही विल बी सेव्ड. आणि आपल्याला म्हटलेलं आहे की आयडेंटिफाय द सेंटेन्सेस विथ नाउन क्लॉज फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला या सेंटेन्सेसमध्ये ओळखायचं आहे की कोणत्या सेंटेन्समध्ये नाउन क्लॉज आहे. 4 सेंटेन्सेस पैकी कोणकोणती अशी सेंटेन्सेस आहेत की ज्यांच्यामध्ये नाउन क्लॉज आहे. आता बघा, पहिलं सेंटेन्स. नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला जर असं काही सब्जेक्ट आणि व्हर्ब दिलेला असेल आणि त्यानंतर जर वॉटने आपला एखादा क्लॉज सुरू होत असेल, जर वॉटने आपला एखादा क्लॉज सुरू होत असेल, तर मॅक्सिमम गॅरंटी ही आहे की तो नाउन क्लॉज असतो म्हणजे असतोच. लाईफ इज नंतर पुढे वॉट वापरलेला आहे. सब्जेक्ट व्हर्ब नंतर पुढे जर वॉटने आपला सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होत असेल तर हा नाउन क्लॉज असतो. म्हणजे ए जो आहे हा ए काय आहे, नाउन क्लॉज आहे. पुढचं सेंटेन्स बघा, ॲज यू सो सो शॅल यू रीप. या सेंटेन्स बद्दल सर्वांनी नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की ॲज यू सो सो शॅल यू रीप म्हणजे जसं तुम्ही पेराल तसं उगवेल, या आशयाचा हा जो सेंटेन्स या ठिकाणी आहे, हा कितीही वेळेस कुठेही कसाही तुम्हाला विचारला तरी याचं उत्तर एकच असणार आहे, ॲडवर्ब क्लॉज. ॲज यू सो सो शॅल यू रीपचा नेहमीसाठी लक्षात ठेवायचं की हा क्लॉज ॲडवर्ब क्लॉज असतो. सो सेंटेन्स बी आपलं नाउन क्लॉज नाही. पुढे बघा, द टाइम विच इज लॉस्ट फॉर एव्हर. या सेंटेन्स मध्ये बघा, द टाइम नंतर हा जो विच वापरलेला आहे आणि हा विच यापुढे अशा पद्धतीने आपल्याला एक क्लॉज तयार करून देत आहे. तर हा विच या ठिकाणी या टाइम बद्दल जास्तीची माहिती देत आहे की द टाइम एक अशी वेळ विच इज लॉस्ट की जी एकदाची गेली, इज लॉस्ट फॉर एव्हर, ती नेहमीसाठी गेली. सो आपण बघू शकतो की टाइम बद्दल हा विच अतिरिक्त माहिती सांगतोय. आणि जेव्हा एखाद्या शब्दाबद्दल अतिरिक्त माहिती सांगण्यासाठी एखादा क्लॉज येत असेल, त्या क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. म्हणजे सेंटेन्स सी मध्ये जो क्लॉज आहे तो कोणता क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि सेंटेन्स बी मध्ये जो क्लॉज आहे तो ॲडवर्ब क्लॉज आहे. आता पुढे बघा, वी होप ही विल बी सेव्ड. नेहमी लक्षात ठेवायचं, जर सब्जेक्ट असेल आणि त्याच्यानंतर होप असेल, सब्जेक्ट असेल त्याच्यानंतर बिलीव्ह असेल, सब्जेक्ट असेल त्याच्यानंतर सेड असेल, सब्जेक्ट असेल त्याच्यानंतर आस्क्ड असेल, सब्जेक्ट असेल त्याच्यानंतर टोल्ड असेल, सब्जेक्ट असेल आणि त्याच्यानंतर एन्क्वायर्ड वगैरे असेल, तर अशा परिस्थितीत आपला जो पुढचा क्लॉज आहे हा पुढचा क्लॉज नेहमी नाउन क्लॉज असणार आहे. नेहमी नाउन क्लॉज असणार आहे. आपण जी डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये जी वाक्य कन्वर्ट करतो त्याची सुरुवात कशी होते बघा, आय सेड दॅट, ही सेड दॅट, शी सेड दॅट, शी टोल्ड दॅट, ही टोल्ड दॅट,
ही आस्क दॅट, शी एन्क्वायर्ड दॅट, वी एन्क्वायर्ड दॅट, ही सर्व इनडायरेक्ट स्पीचमध्ये जी सेंटेन्सेस आपण घेऊन जातो, डायरेक्टमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये जी सर्व सेंटेन्सेस आपण ट्रान्सफॉर्म करत असतो ती सर्व सेंटेन्सेस नाउन क्लॉजची उदाहरणं असतात. आणि म्हणून या ठिकाणी होप नंतर हा जो पुढचा क्लॉज आहे हा पुढचा क्लॉज नाउन क्लॉज आहे. म्हणजे सेंटेन्स डी मध्ये आपल्याला नाउन क्लॉज मिळाला. नाउन क्लॉज ए मध्ये आणि नाउन क्लॉज डी मध्ये आपल्याला मिळालेला आहे. मग आपलं उत्तर असलं पाहिजे ए अँड डी. मग ए अँड डी जर आपण पाहिलं तर ऑप्शन 4 मध्ये आहे. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. सो क्लॉजेसवर आपल्याला कंपल्सरी एमपीएससीच्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासाठी तुम्हाला क्लॉज, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, मूड आणि विविध प्रकारचे जे टेन्सेस आहेत, क्वेश्चन टॅग आहेत, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस आहेत, ही सर्व प्रकरणं तुम्हाला मजबूत करून जायची आहेत. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. अशोका वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट इंडियन रूलर्स. आणि पुढे म्हटलेलं आहे सिलेक्ट द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री ऑफ द अबव सेंटेन्स. आता हे जे दिलेलं सेंटेन्स आहे याची आपल्याला कॉम्पॅरेटिव्ह डिग्री करायला सांगितलेली आहे. मग कॉम्पॅरेटिव्ह डिग्री करण्यासाठी आपण फक्त हे बघायचं की द ग्रेटेस्ट सुपरलेटिव्ह आहे आणि द ग्रेटेस्टचा कॉम्पॅरेटिव्ह ग्रेटर असा होत असतो. मग असं वाक्य शोधा की ज्यामध्ये ग्रेटर लिहिलेलं आहे. बघा तीनही वाक्यांमध्ये ग्रेटर लिहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला इथे ट्रिकनुसार आता जाता येणार नाही. आता आपल्याला बघावं लागेल की या सेंटेन्समध्ये वॉज नंतर वन ऑफ द म्हटलेलं आहे. वन ऑफ द म्हटलेलं आहे. जेव्हा आपल्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या सेंटेन्समध्ये वन ऑफ द प्लस सुपरलेटिव्ह डिग्री असेल आणि त्याला जर आपल्याला कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या कॉम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये कॉम्पॅरेटिव्ह डिग्री तर येणारच, परंतु मोस्ट अदर हा महत्त्वपूर्ण शब्द येणार आहे. कोणता शब्द येणार आहे? मोस्ट अदर. बघा वन ऑफ द असेल तर मोस्ट अदर म्हणायचं. वन ऑफ द असेल तर मोस्ट अदर बघायचं आहे. मग आपण बघू शकतो की पहिल्या वाक्यामध्ये मोस्ट अदर आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये मेनी अदर आहे, हे चुकीचं आहे, तिसऱ्या वाक्यामध्ये एनी अदर आहे. आता बघा इथे जर अशोका वॉज नंतर हा वन ऑफ शब्द नसता आणि द ग्रेटेस्ट लिहिलेलं असतं, जर वन ऑफ शब्द नसता तर कॉम्पॅरेटिव्ह मध्ये आपण एनी अदर लिहिलं असतं. परंतु इथे वन ऑफ शब्द आहे म्हणून एनी अदर लिहिता येणार नाही, त्याच्या ऐवजी आपल्याला मोस्ट अदर लिहावं लागेल. म्हणजे बघा ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन 1 मध्ये ओनली ए म्हटल्यामुळे ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होईल. बाकीची ही सर्व सेंटेन्सेस काय होतील? चुकीचे होतील. हे आपण पाहिलेलं आहे. इंटरचेंज द डिग्रीमध्ये मी तुम्हाला हे सर्व शिकवलेलं आहे. यानंतर बघा पुढे इफ शी वर्क्स रेग्युलरली शी मे अचीव हर गोल. प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर कंडिशनल्स मध्ये देखील टाइप 1 कंडिशनल सेंटेन्सेस बद्दल ही माहिती तुम्हाला दिली होती की इफ सोबत नेहमी प्रेझेंट इंडेफिनिट टेन्स येऊ शकतो. सो शी वर्क्स रेग्युलरली. बघा शी साठी या ठिकाणी वर्कला एस जोडलेला आहे, वर्क्स बरोबर आहे. त्यानंतर पुढील वाक्यामध्ये सब्जेक्ट नंतर तुम्ही विल प्लस V1 घेऊ शकतात, कॅन प्लस V1 घेऊ शकतात, शाल प्लस V1 घेऊ शकतात किंवा मे प्लस V1 घेऊ शकतात. इथे मे प्लस V1 घेतलेला आहे म्हणजे हे सेंटेन्स ए बरोबर आहे. आता पुढे बघा इफ नंतर या ठिकाणी यू आहे आणि यू नंतर स्टडीड हा V2 आहे. हा स्टडीड जर V2 आहे तर आता पुढे जो रिझल्ट येणार आहे त्या रिझल्ट मध्ये तुम्हाला विलच्या ऐवजी वुड घ्यावं लागेल, शालच्या ऐवजी शूड घ्यावं लागेल, मेच्या ऐवजी माईट घ्यावं लागेल, कॅनच्या ऐवजी कूड घ्यावं लागेल. येथे हा विल शब्द चुकीचा आहे. विलच्या ऐवजी वुड हा शब्द असायला पाहिजे होता. सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी चुकीचं आहे. त्यानंतर पुढे बघा इफ नंतर या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्स आहे. टाइप 3 कंडिशनल सेंटेन्स मध्ये आपण पाहिलेलं आहे की इफ सोबत पास्ट परफेक्ट टेन्स असेल. त्यानंतर पुढे जो सब्जेक्ट असेल त्यासोबत कुड हॅव प्लस V3, वुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3, माइट हॅव प्लस V3 आपण वापरू शकतो. ड्रिवन हा V3 आहे. अ कार पुढे लिहिलेला आहे. सेंटेन्स सी जे आहे हे सेंटेन्स सी बरोबर आहे. म्हणजे सेंटेन्स ए आणि सेंटेन्स सी बरोबर आहे. तशा पद्धतीचा आपण ऑप्शन जर पाहिला तर तो ऑप्शन 3 मध्ये आहे. म्हणजे ऑप्शन 3 इज द राईट ऑप्शन. सो कंडिशनल सेंटेन्सेसवर विचारलेला हा एक प्रश्न आहे. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग ग्रीटिंग्स इज आर नॉट करेक्ट. खालीलपैकी कोणतं ग्रीटिंग जे आहे ते नॉट करेक्ट आहे म्हणजे चुकीचं आहे.
आता बघा इथे म्हटलेलं आहे गुड मॉर्निंग. आपण बघा कोणत्याही व्यक्तीला जर सकाळी भेटत असू, 12 वाजेच्या आत जर एखाद्या व्यक्तीला भेटत असू तर त्याला ग्रीट करण्यासाठी आपण गुड मॉर्निंग म्हणत असतो. आय एम ग्लॅड, मला खुशी झाली किंवा मला आनंद आहे. यू हॅव कम, की तू आला, मला आनंद झाला. सो हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स बरोबर आहे. या सेंटेन्समध्ये काहीही अडचण नाही. पुढे बघा गुड इव्हिनिंग. जेव्हा तुम्ही संध्याकाळी एखाद्या व्यक्तीला भेटत आहात, त्याला विश करत आहात, ग्रीट करत आहात, तर तुम्ही त्याला गुड इव्हिनिंग असं म्हणू शकतात. आणि परत एकदा म्हटलेलं आहे आय एम ग्लॅड यू हॅव फिनिश्ड युअर मील. मला आनंद झाला तू तुझं जेवण समाप्त केलं. सो हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स देखील बरोबर आहे. त्यानंतर पुढचं सेंटेन्स बघा गुड नाईट. एखाद्या व्यक्तीला रात्री निरोप देत आहात. एखाद्या व्यक्तीला तुम्ही रात्री भेटणार तर गुड इव्हिनिंगच म्हणायचं. एखाद्या व्यक्तीला तुम्ही रात्री 12 वाजता जरी भेटत असणार ना तरी त्याला गुड नाईट म्हणायचं नाही, त्याला गुड इव्हिनिंग म्हणायचं. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांपासून दूर जाणार, जेव्हा तुमचं कम्युनिकेशन समाप्त होणार आहे, तेव्हा तुम्ही लास्टमध्ये त्याला गुड नाईट म्हणू शकतात. सुरुवातीलाच गुड नाईट म्हणणं चुकीचं आहे. इथे तुम्ही गुड नाईट म्हणू शकतात, परंतु पुढे तुम्ही काय म्हणत आहात की आय एम ग्लॅड यू हॅव फिनिश्ड युअर मील. शुभरात्री, मला आनंद झाला की तू तुझं जेवण समाप्त केलं. या ठिकाणी हे जे पुढचं वाक्य आहे, या पुढच्या वाक्यामुळे हा जो नाईट शब्द आहे हा नाईट शब्द चुकीचा आहे. इथे देखील काय असायला पाहिजे होता, गुड इव्हिनिंग असायला पाहिजे होता. तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. एखाद्या व्यक्तीला तुम्ही रात्री जरी भेटत असणार तरी त्याला गुड इव्हिनिंग म्हणायचं आणि नंतर जाता जाता शेवटी त्याला गुड नाईट म्हणायचं. सुरुवातीला भेटताबरोबरच त्याला गुड नाईट म्हणणं अत्यंत चुकीचं मानलं जातं. हा शिष्टाचार नाहीये की कुणालाही तुम्ही रात्री भेटतायत आणि गुड नाईट म्हणतायत, नंतर तुम्ही म्हणू शकतात, परंतु सुरुवातीलाच तुम्हाला गुड इव्हिनिंग असं म्हणावं लागतं. सो या ठिकाणी सेंटेन्स सी जे आहे सेंटेन्स सी नॉट करेक्ट आहे. सेंटेन्स सी नॉट करेक्ट आहे म्हणजे ऑप्शन 4 आपलं करेक्ट ऑप्शन. ओके, चल यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. द डॉक्टर सेज दॅट द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नर किंवा टर्न द टेबल, टर्न द कॉर्नर किंवा टर्न द टेबल ही एक इडियम आहे आणि याचा अर्थ होतो संकटातून मुक्त होणे किंवा बाजी पलटणे, याला असं म्हटलं जातं. मग बघा पहिल्यांदा म्हटलेलं आहे कम्प्लिटली रिकवर्ड, हे आपलं उत्तर होणार नाही. पुढे म्हटलेलं आहे बिकम वर्स, खूप वाईट होणे, हे आपलं उत्तर होणार नाही. पास द क्रायसिस म्हणजे जे संकट आहे त्या संकटावर तुम्ही मात केलेली आहे किंवा संकट टळलेलं आहे, ऑप्शन 3 बरोबर आहे. डाईड आउट जे आहे हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढे बघा शी एक्सपेक्ट्स मी टू रश ओव्हर अँड हेल्प हर. तिने अपेक्षा केली किंवा ती अपेक्षा करते की मी टू रश ओव्हर, की अगदी स्पीडने रश मी तिला केलं पाहिजे, जवळ गेलं पाहिजे आणि तिची मदत केली पाहिजे. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट. ॲट द ड्रॉप ऑफ अ हॅट हा इडियम ऑलरेडी आपण आत्ताच पाहिलेला आहे. आपले जे इडियम्सचे व्हिडिओ चालू आहे लाईव्ह त्याच्यामध्ये. ॲट द ड्रॉप ऑफ हॅटचा अर्थ होतो सडनली, अचानक. जे काही अचानक घडेल त्याला आपण म्हणतो ॲट द ड्रॉप ऑफ हॅट. मग बघा राईटफुली आपलं उत्तर होणार नाही, इमोशनली आपलं उत्तर होणार नाही, सडनली ऑप्शन 2 मध्ये आहे, नन ऑफ द अबोव म्हणता येणार नाही. ऑप्शन 2 इज द राईट ऑप्शन. क्लिअर. चला पुढे पुढे पुन्हा एकदा आपल्याला काही शब्द दिलेले आहेत, त्यांचे अर्थ पुढे दिलेले आहेत मॅच द पेयर, जोड्या लावांच्या स्वरूपात. अशिल्स हिल. अशिल्स हिल्स म्हणजे काय की तुमची खूप मोठी विकनेस आहे. ग्रामर इज माय अशिल्स हिल म्हणजे ग्रामर ही माझी कमजोरी आहे. मॅथमॅटिक्स इज माय अशिल्स हिल, मॅथमॅटिक्स ही माझी विकनेस आहे. सो विकनेसला अशिल्स हिल म्हटलं जातं. सो बघा लॅक ऑफ चॉईस म्हणता येणार नाही, इम्पॉर्टंट विकनेस. विकनेस इथे आलेला आहे म्हणजे ए साठी 2 रोमन अंक, ए साठी 4 नाही 1 नाही, ए साठी 2 रोमन अंक 3 आणि 4 मध्ये आहे. पुढे बघा ऑप्शन्स चॉईस, हा देखील आपण बऱ्याच वेळेस अभ्यासलेला इडियम आहे. ऑप्शन्स चॉईस म्हणजे तुमच्याकडे कुठलीच चॉईस नाहीये, तुमच्याकडे पर्यायच नाहीये, शेवटचा पर्याय आहे, त्यालाच आपण म्हणतो ऑप्शन्स चॉईस. सो मजबुरी का नाम. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं लॅक ऑफ चॉईस हे आपल्याला ऑप्शन 1 रोमनचा 1 देत आहे. मग बी साठी इथेही 1 आहे, इकडेही 1 आहे. फुल ऑफ बीन्स,
फुल ऑफ बीन्सचा अर्थ होतो खूप ऊर्जावान असणे, ऊर्जेने खूप भरलेला असणे. सो या ठिकाणी बघा टू टेल अ सिक्रेट टू सून हे आपलं होणार नाही, फुल ऑफ लाईफ, फुल ऑफ एनर्जेटिक लाईफ असं म्हटलं पाहिजे. म्हणजे सी साठी रोमन 4 आला पाहिजे. मग बघा सी साठी इथे रोमन 3 आहे म्हणजे ऑप्शन 3 कॅन्सल झालं. सी साठी रोमन 4 आहे, ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. आणि हा फार महत्त्वाचा आहे, स्पिल द बीन्स किंवा लेट द कॅट आउट ऑफ द बॅग, ही 2 इडियम्स लक्षात ठेवायची. स्पिल द बीन्स किंवा लेट द कॅट आउट ऑफ द बॅग या दोन्ही इडियम्सचा एकच अर्थ होतो, कोणाला तरी सिक्रेट सांगणे. सिक्रेट जे असेल किंवा जे काही गुप्त असेल त्याला आपण उघड करतो, सिक्रेट रिव्हील करतो. टू टेल अ सिक्रेट टू सून त्याला आपण स्पिल द बीन्स असं म्हणतो. म्हणजे डी साठी 3 पाहिजे, डी साठी 3 आहे ऑप्शन 4 मध्येच. मग ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होईल. फार महत्त्वाची इडियम्स आणि शब्द आहेत, लक्षात ठेवायचे. पुढे गेल्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न मिळतोय, चूज द ऑप्शन हॅव्हिंग द क्लोजेस्ट अपोजिट मिनिंग. अपोजिट मिनिंग म्हटलेला आहे म्हणजे विरुद्ध अर्थाचा शब्द. वर्ड इन कॅपिटल ही अक्यूज द गव्हर्नमेंट, त्याने गव्हर्नमेंटला अक्यूज केलं, आरोप केला गव्हर्नमेंटवर. ऑफ ॲब्डिकेटिंग, ॲब्डिकेटचा शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे. ॲब्डिकेट या शब्दाचा अर्थ होतो त्याग करणे. इट्स रेस्पॉन्सिबिलिटी फॉर द इकॉनॉमी. मग त्याग करणे या अर्थाने आपल्याला अपोजिट शब्द बघायचा आहे. पहिला शब्द जो आहे रिनाउन्स, रिनाउन्स या शब्दाचाही अर्थ होतो सोडून देणे. रिनाउन्स या शब्दाचा अर्थ होतो सोडून देणे, गिव्ह अप करणे. हा अपोजिट नाही, हा सिनॉनिम आहे म्हणजे ए उत्तर होणार नाही. एक्झॉनरेटचा अर्थ होतो मुक्त करणे. एक्झॉनरेटचा अर्थ होतो मुक्त होणे किंवा मुक्त करणे. सो हा देखील सिनॉनिम मध्ये जमा होत आहे, हा आपला अँटॉनिम होणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी ॲझ्युम, ॲझ्युम म्हणजे धरून ठेवणे. या ठिकाणी बघा त्याग केला जातोय आणि या ठिकाणी ॲझ्युम केलं जात आहे, धरलं जात आहे. सो हा जो आहे हा आपला करेक्ट अपोजिट वर्ड होईल, करेक्ट अँटॉनिम होईल. सो फक्त सी ऑप्शन 3 मध्ये आहे, मग ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. हे सर्व शब्द आपण घेतलेले आहे. ॲब्डिकेट म्हणजे त्याग करणे, रिनाउन्स म्हणजे त्याग करणे, रेलिंक्विश म्हणजे त्याग करणे, गिव्ह अप म्हणजे त्याग करणे, अबेंडन म्हणजे त्याग करणे. त्यानंतर एक्झॉनरेट म्हणजे मुक्त होणे, ॲक्विट म्हणजे आरोपातनं मुक्त होणे. हे सर्व शब्द आपण ऑलरेडी पाहिलेली आहे.